हत्या प्रकरणी आरोपी पकडण्यामध्ये दिरंगाई, दानवे यांनी टीका केलेली आहे। विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केलाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये जन आक्रोश मोर्चा आज काढण्यात आला। बीडमधील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून निर्घुणपणे हत्या प्रकरणी राज्याचे राजकारण तापलेलं आहे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला। देशमुख कुटुंबियांना न्याय मिळावा ही आग्रही मागणी करत विरोधकांनी सरकारवरती जोरदार हल्लाबोल केला आणि या आक्रोश मोर्चाला छत्रपती संभाजीनगरमधील लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला। यावेळी विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं आणि सैफ अली खानचे हल्लेखोर 2 दिवसांमध्ये पकडले जातात, मात्र भीड प्रकरणामध्ये महिन्याभरानंतरही आरोपींवरती गुन्हा दाखल होत नाही असा सवाल करत तपासाबाबत अंबादास जानवे यांनी शंका उपस्थित केली। अंबादास जानवे यांनी सरकारवरती टीका केली आहे। मोर्चाला मार्गदर्शन करताना मनोज जरांगी यांनी थेट मुख्यमंत्री आणि धनंजय मुंडे यांना इशारा दिलेला आहे। हा समाज शांत एवढ्यासाठी आहे की मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय, याच्यातला एकही सुटणार नाही, म्हणून लोक शांत आहेत। जर का रे बाबा मुख्यमंत्री साहेब यातला एक बी सुटला, सामना मात्र आमच्या संग हे तुम्ही कधीच विसरायचा नाही। बीड प्रकरणी सर्वांनी एकत्र येऊन आवाज उठवण्याची आवश्यकता आहे। आज देशमुख कुटुंबियांवरती आलेली वेळ तुमच्या आमच्यावरती येऊ शकते, त्यामुळे पूर्ण ताकद लावून लढण्याची गरज असल्याचं इम्तियाज जलील यांनी म्हटलंय। संतोष देशमुख की जिस तरीके से निगरन हत्या की गई है, शायद उसे देखकर शैतान और हैवान भी शर्मा जाए कि एक इंसान को किस तरीके से मार सकता है। मैं उनके परिवार को यह आश्वासन देना चाहता हूं कि हम पूरी ताकत के साथ उनके साथ खड़े हैं और उनकी लड़ाई के अंदर हम पूरी ताकत के साथ आपका साथ देंगे और जहां तक हो सकेगा हम आपकी आवाज़ से आवाज़ लगाते रहेंगे। परळी मतदारसंघातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा बदली करावा असा आवाज आणि सूर पाहायला मिळाला। ती आकाशी माणसं आहेत असा आरोप सुरेश धस यांनी केलाय। एसपी आल्यापासून परिस्थिती बदललेली दिसते ना, परंतु अजून त्यांनी ग्राउंडवरती उतरलेले नाहीत। उतरायला पाहिजे त्यांनी असं मला वाटतं। आणि उतरल्याच्या नंतर पोलीस स्टेशन टू आणि सगळ्यात अगोदर माझं मत आहे की जो हॉट स्पॉट आहे ते हॉट स्पॉटमधले लोक आलटापलटी करणं फार गरजेचं आहे, कारण तिथले हेड जे लोक आहेत हे आत्तापर्यंत फक्त आकाचा आदेशच पाळीत आलेत। अजूनही आकाचाच आदेश पाळणारे लोक तुम्हाला तिथं ठेवायचे असतील, मग यात काय अर्थ आहे? सैफवरती हल्ला झालाय, राज्यामध्ये सुरक्षित कोण आहे असा प्रश्न उपस्थित करत राज्यामध्ये पूर्णवेळ गृहमंत्री व्हावा अशी मागणी आनंदराज आंबेडकर यांनी केली। आज महाराष्ट्रामध्ये कायद्याचं राज्य राहिलंय की नाही हा प्रश्न निर्माण झालेला आहे। आपण पाहिलं की काल कथित संतोष देशमुख यांची ज्या पद्धतीने हत्या झाली, माणुसकीला काही लावणारा प्रकरण आहे आणि ते पण महाराष्ट्रासारख्या संतांच्या भूमीमध्ये। या इथं अशा पद्धतीने जर होणार असेल तर हा देश कुठं नेऊन ठेवलाय हा माझा ना प्रश्न आहे। या मोर्चामध्ये परभणीमध्ये पोलीस कोठडीमध्ये मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशीचा भावानं थेट प्रशासनावरती हल्लाबोल केला। प्रकरण दडपण्याची कुटुंबियांनी 2 कोटींची ऑफर दिल्याचा आरोप देखील त्यांनी केलाय। परभणीत आल्यानंतर पोलिसांकडे आम्हाला घेऊन जातात आणि पोलीस तिथं ऑफर देतो, काय 50 लाख रुपये देतो, तुम्हाला दोन्ही भावांना आम्ही नोकरी देतो। अरे आम्ही भिकारी नाही, आम्ही कष्ट करून शिकलोय, शिक्षण घेतोय। माझा भाऊ वयाच्या 35 वर्षापर्यंत शिकला, कायद्याचे शिक्षण घेतला। असं लाचार जग होत नाही आम्ही कोणाच्यासाठी। 50 माझ्यासाठी 50 लाख खूप होते। 50 लाख कमवायला माझं आयुष्य गेलं असतं। ते 50 लाख माननीय मुख्यमंत्री साहेबांनी 10 लाख 2 वेळेस मदत पाठवली, आम्ही ते नाकारलं। याचं कारण होते माझी माय माऊलीचं ते काळीज या पोलिसांनी घेतलेलं आहे काढून, त्याच्या पोटचा गोळा या पोलिसांनी काढून घेतलेला आहे, म्हणून माझी माय माऊली त्या 50 लाखाला लात मारली, 10 लाखाला नको म्हणले। बीड प्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक करून त्यांच्यावरती मकोका अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत। बीड प्रकरणाचे पडसाद म्हणून धनंजय मुंडेंचा पालकमंत्रीपदाचा पत्ताही कट करण्यात आला, तरी मात्र येथील जन आक्रोश कमी होत नाहीये।
संतोष देशमुख सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी आज छत्रपती संभाजीनगरमध्ये जन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं. हा मोर्चा जो आहे तब्बल 5 किलोमीटर काढण्यात आला होता. छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकातून या मोर्चाला जी आहे ती सुरुवात झाली होती. त्यानंतर विभागीय कार्यालयापर्यंत या मोर्चाची सांगता झाली आणि या सांगत्याच्या वेळी इम्तियाज जिल्हा असतील विरोधी पक्षनेते मनोज जरांगे पाटील यांची देखील उपस्थिती होती. त्याचबरोबर देशमुख कुटुंब आणि सूर्यवंशी कुटुंबाने देखील यावेळी हजेरी लावली आणि त्यानंतर आता सरकारवरती पुन्हा एकदा आता ताशेर वाढल्याचे पाहायला मिळाले आहे. देशमुख कुटुंबाने देखील आपल्या कुटुंबाला न्याय मिळत नसल्याची भूमिका मांडली आहे तर देश म्हणले आहे आणि त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर सूर्यवंशी कुटुंबाने देखील तीच भूमिका मांडल्याची आपल्याला पाहायला मिळाली. त्यामुळे आता या मोर्चामध्ये पोलिसांकडून देखील तगडा बंदोबस्त ठेवण्यात आल्याचं पाहायला मिळाले होते. कॅमेरा पर्सन संदीप शर्मासह विजय चिडे, छत्रपती संभाजीनगर.